नमस्कार, मी गजानन अंधळे. आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल. पाहूया बातमीदारांनी त्या बातमीचा विस्तार. पाहते अपडेट. आपली भाषा, सडतोड भाषा, मायभूमी न्यूज. संपूर्ण महाराष्ट्रभर अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. तसेच खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावामध्ये अतिशय वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे हिवरखेड येथील शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी रामकृष्ण उकोडा ठग यांच्या शेतामध्ये ज्वारीचं पीक होते. या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना त्या पिकाची भरपाई मिळावी असे किसान आघाडी संघटनेच्या वतीनं यावेळी इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी किसान आघाडीचे नेते गोवर्धन रावणकर बोलत होते. तसेच शेतकरी मोतीराम कांडेलकर, गोवर्धन रावणकर, विजय ठग, धनराज पेटे अनेक शेतकरी उपस्थित होते. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. असलेल्या अवकाळी पावसाच्या थैमानामुळे या रामकृष्ण उकोडा ठग यांच्या शेतात अक्षरशः ज्वारीच्या कणसाले कोंब आलेले आहेत. आणि आता 11-11:30चा टाईम होऊन झाला तरी अजूनही एकही शासनाचा कर्मचारी नाही आहे. कृषी विभागाचा नाही, परत महसूलचा नाही, कोणीच नाही आहे. तरी शासनानं या शेतकऱ्याला अल्पभूधारक शेतकऱ्याला मदत केली पाहिजे असं आमचं किसान समितीच्या माध्यमातून एक आग्रही मागणी आहे. अन्यथा जर काही नाही झाली, चौकशी किंवा याचे सर्वे वगैरे नाही झाला, तर आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये राहू. किसान समितीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करू. विजय रामकृष्ण ठग आहे. हे ज्वारीचं पाण्यामुळे नुकसान झालं आहे. अवकाळी पाण्यामुळे याचा पंचनामा व्हावा आणि नुकसान भरपाई मिळावी. आणि फारच मोठं नुकसान आहे, त्यामुळे लवकरात लवकर शासनाने पंचनामा करावा आणि मदत मिळावी. किती एकर शेती आहे? हे 4 एकर शेती आहे. बरं, त्याचं पूर्ण तुमचं नुकसान झालेलं आहे? हा, पूर्ण नुकसान, दाणे पूर्ण कोंब फुटलेले आहे. त्यामुळे हे ज्वारी पावसामुळे वातावरण वाचल्यामुळे आणि रात्री भरपूर पाऊस पडला, पायतुनी पाणी पडला. 2 दिवस झाले पाऊस पडून आला, त्यामुळे ज्वारीला कोंब विकता आले. तुम्हाला नुकसान आहे. तुम्हाला नुकसानाची भरपाई मिळावी, नुकसान भरपाई मिळावी हीच शासनाला आमची विनंती आहे. कोणत्या कर्मचाऱ्याला तुम्हाला फोन वगैरे काही नाही, काहीच नाही आला फोन वगैरे, काही नाही.